ती ही सुरू होत आहे आणि त्याची सगळ्यात पहिला जो टप्पा असतो तो म्हणजे शारीरिक चाचणी. 50 मार्कांची शारीरिक चाचणी आहे, तो आपल्याकडे आता पार पाडला जाणार आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये शारीरिक चाचणीची जी ही प्रक्रिया आहे ही येत्या 19 तारखेपासून म्हणजे 19 जून 2024 पासून आपण सुरू करणार आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे एकाच वेळी सुरुवात होईल. आणि आपल्या जिल्ह्याच्या बाबत जर सांगायचं झालं तर जवळपास 8026 आवेदनं किंवा अर्ज आपल्याकडं या भरतीसाठी आलेले आहेत, ज्याच्यामधले जवळपास 2372 या महिला आहेत, म्हणजे महिला उमेदवार आहेत आणि उरलेले हे पुरुष उमेदवार आहेत. म्हणून आपल्याकडं ट्रान्सजेंडर ज्याला उमेदवार म्हणतो ते उमेदवार आहेत. तर आता आपल्या वॅकन्सीप्रमाणे ही सगळी प्रक्रिया पार पडणार, परंतु हा पहिला टप्पा आहे. याच्यानंतरचा लेखी टप्पा असतो, तर तो परत पुन्हा ज्यावेळी या सगळ्या प्रक्रियेनंतर मेरिट लिस्ट लागेल, एकाच 10 किंवा जो काही प्रोपोर्शन ठरवून दिलेला असेल त्याच्यानुसार त्याच्यामध्ये पुढील प्रक्रिया होईल आणि त्या लिस्टनुसार मग लोकांना लेखी परीक्षेसाठी बोलवण्यात येईल. 19 तारखेला जी भरती प्रक्रिया गोंदियासाठी सुरू होती आहे शारीरिक चाचणीची, ती जवळपास 4 जुलैपर्यंत चालणार आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला TG ऑफिसनी गृह मंत्रालयाने जे काही नियमावली दिलेले आहेत त्या पद्धतीने मुलांनी हे सगळे अर्ज जे आहेत, आवेदनं जी आहेत ती भरून दिलेली आहेत असं गृहीत धरून त्याची पडताळणी केली जाणार. सगळ्यात पहिल्यांदा त्या कागदपत्रांची पडताळणी करून मग त्याच्यात ते पात्र ठरले तर उंची, छाती, पुरुषांच्या बाबत छाती याचं मोजमाप करून त्यानंतर पुढच्या प्रक्रियेमध्ये आपण शारीरिक चाचणीमधले जे इव्हेंट्स आहेत ज्याच्यामध्ये गोळाफेक असेल, लांब उडी गोळाफेक असेल, 1600 मीटर किंवा 800 मीटर आणि 100 मीटर या 3 इव्हेंट्सची ती परीक्षा पार पाडणार. एकत्रित गुणसंख्या 50 पैकी काढून त्यानंतर ते पुढच्या याद्या तयार होतात. आता महत्त्वाचा विषय काय आहे की परीक्षा ही फक्त जिल्हा पोलीसची नाही, त्याच्यामध्ये कारागृह पोलीस आहे, बँड पथक आहे, चालक आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पोलिसांची ही परीक्षा राहणार आहे. यावेळीची जी भरती आहे ती राहणार आणि त्याच्यामुळे स्वाभाविक आहे की मुलांनी वेगवेगळ्या ठिकाणी फॉर्म भरलेले असू शकतात. मग त्याच्यामध्ये काही जणांनी चालक भरला असेल, काहींनी बँड पथकसाठी उमेदवारी अर्ज भरला असेल आणि काहींनी सगळ्यांसाठी भरला असेल. असं होऊ शकतं की एकाच वेळी एकाच दिवशी 2 ठिकाणची परीक्षा येऊ शकते. तर किंवा असंही होऊ शकतं की आज गोंदियामध्ये आहे आणि कोल्हापूर चालकसाठी समजा उद्या त्याचा जो दिवस आहे तो दिवस त्याला ॲलोकेट झालेला आहे, एका दिवसामध्ये तिथं पोहोचणं शक्य नाही आहे. तर त्याच्यामुळं सत्सद विवेक बुद्धीचा वापर करून साधारणपणे त्या कॅन्डिडेटला किती वेळ लागू शकतो असा सगळा विचारविनिमय करून त्यामध्ये घटक प्रमुख म्हणजे आम्हाला निर्णय घेण्याची मुभा दिलेली आहे की तुम्ही त्या मुलांना जर सवलत हवी असेल, एकाच दिवशी परीक्षा असेल, अंतर लांब आहे असं जर काही असेल तर तुम्ही सारासार विवेक बुद्धीचा वापर करून त्या ठिकाणी त्यांना ती सवलत देऊ शकता आणि ते परीक्षेला तसा अर्ज करून आमच्याकडे त्या नवीन दिलेल्या तारखेला येऊ शकता. तर मी आलेले जे निर्देश आहेत ते थोडेसे वाचवून दाखवतो. पावसामुळे एखाद्या दिवशी जर मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर त्यांना पुढची सुयोग्य तारीख देण्यात येईल. आपण प्रश्न विचारला होता पाऊस आला तर काय, याच्याबद्दल मी अजून डिटेलमध्ये बोलणार आहे. दुसरा विषय होता की काही उमेदवारांना वेगवेगळ्या पदांकरिता एकापेक्षा जास्त ठिकाणी आणि एकाच दिवशी जर मैदानी चाचणीकरिता हजर राहण्याची सूचना प्राप्त झाली असेल तर अशा उमेदवारांना दुसरी तारीख दिली जाईल. आमच्याकडून ही दुसरी तारीख दिली जाईल. त्यांनी आमच्याकडे मेल करावा. मेल ID सगळ्यांना माहिती आहे, आपल्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे sp.gondia@mahapolice.gov.in. जो इलेक्शन सेल आहे त्या इलेक्शन सेलमधल्या लोकांशी संपर्क करायचा प्रयत्न करत राहतात, परंतु कोणालाही व्यक्तिगत व्हॉट्सअप मेसेज, फोन कॉल करून किंवा व्यक्तिगत ईमेल पाठवून अशा प्रकारची कल्पना देण्यापेक्षा शासकीय ईमेल ID जो आहे SP गोंदिया यांचा, याच्यावरती आपण ती कल्पना द्यावी. आपलं दोन्ही ठिकाणचं हॉल तिकीट आम्हाला पाठवावं, जेणेकरून आपल्याला सोयीची असेल, आम्हाला सोयीची असेल अशा प्रकारची तारीख आपल्याला त्यामध्ये काढून तुम्हाला देता येईल. काही उमेदवारांना जर इतर अडचणी आल्या तर त्या आम्ही आमच्या स्थानिक पातळीवरती निश्चित त्याचं निरसन करण्याचं आम्ही प्रयत्न करू. गेल्या वर्षी आपल्याकडं 15,000पेक्षा जास्त उमेदवार अर्ज होते आणि ती भरती आपण अगदी कुठल्याही प्रकारची वादा न होऊ देता
शारीरिक चाचणी अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडली। यावर्षी आपल्याकडे 8026 अर्ज आहेत, त्याच्यामुळं कुणीही काहीही धावपळ होऊ न देता, कुठल्याही प्रकारची मनामध्ये शंका कुशंका न ठेवता ही देखील भरती जी आहे आता कमी आहे, पाऊस असणार आहे, पण म्हणूनच आम्ही काय केलं आहे की 14 दिवसांचा कालखंड ठेवला आहे, जेणेकरून पावसाचा जरी व्यत्यय आला तरी आपल्याला व्यवस्थित सगळ्यांना वेळ देऊन ही भरती पार पाडता येईल। आता याच्यामध्ये काही शंका आहेत की पाऊस आला तर कसं करणार, तर आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी 3 इव्हेंट आहेत, 100 मीटर आहे, 800 मीटर आहे, मुलींसाठी 800 मीटर आहे, मुलांसाठी 1600 मीटर आहे, गोळाफेक आहे। गोळाफेकसाठी आम्ही तयारी केलेली आहे, जेणेकरून ग्राउंड भिजणार नाही, जो गोळा फेकणारा मुलगा आहे त्याला पाऊस लागणार नाही, कितीही पाऊस येऊ द्या, त्याचा हात ओला होणार नाही, अशा पद्धतीने काळजी घेऊन आपण त्या ठिकाणी मैदान तयार करत आहोत। 100 मीटर 1600 मीटर या दोन्ही ठिकाणी गेल्या वर्षीप्रमाणेच RFID टॅग म्हणजे पूर्णपणे कम्प्युटर नियंत्रित यंत्रणा वापरून आपण सगळी भरती प्रक्रिया पार पाडणार आहोत, ज्याच्यामध्ये मायक्रोसेकंदसुद्धा कॅल्क्युलेट होतात। अशा प्रकारचं आपण RFID टेक्नॉलॉजी गेल्या वर्षी पण वापरलेली, नॉट अ सिंगल इन्सिडेंट ऑफ मिस्टेक आपल्याला त्याच्यामध्ये दिसून आला। आणि त्याच्यासाठी आपण 3 टप्प्यांमध्ये इनफॅक्ट या सगळ्या खात्री करण्यासाठी त्या यंत्रणेवरती सुद्धा त्याच्यातून जरी, कारण शेवटी कम्प्युटर आहे, कम्प्युटरवरती सुद्धा जरी चुका झाल्या तरी सुद्धा आपल्याला कधी कधी असं वाटतं की कम्प्युटरमध्ये चूक झाली असेल तर काय, मग तसंच याच्यात जरी चूक झाली तरी त्याच्या व्यतिरिक्त आणि इतर अजून 2 लेअरची आम्ही व्हेरिफिकेशन सिस्टीम CCTV यंत्रणेच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपलब्ध करून ठेवणार आहोत। जवळपास 60+ CCTV कॅमेरे बसवण्याचं काम चालू आहे, आज संध्याकाळपर्यंत ते पूर्ण होणार आहे, उद्या या सगळ्याची रंगीत तालीम होणार आहे। आणि या सगळ्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मला अजून एक गोष्ट सांगायची ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा विषय तुम्ही सगळ्यांनी सुद्धा तो मांडला की कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका। तुम्हाला भरती प्रक्रियेमध्ये कुणीही ग्रेस मार्क देऊ शकत नाही, तुम्हाला कुणीही मदत करू शकत नाही, सगळं जे काही होतं ते कॅमेऱ्याखाली होतं। 60 कॅमेरे तर CCTV वाले झाले, त्याच्या व्यतिरिक्त 10पेक्षा जास्त हँड हेल्ड कॅमेरे त्या ठिकाणी वापरले जातात। गेल्या वर्षी काही माझी पण पहिली नाही 3री भरती आहे, तर त्याच्यामुळं प्रत्येक भरतीमध्ये प्रत्येक घटकामध्ये अत्यंत ट्रान्सपरंट पद्धतीने ही सगळी शारीरिक चाचणीची प्रक्रिया पार पाडली जाते। हँड हेल्ड कॅमेरा, CCTV कॅमेरा आणि ज्यांची आपण यंत्रणा वापरतो RFID सिस्टीमची त्यांचे सुद्धा स्वतःचे कॅमेरे त्या ठिकाणी वापरले जातात। चुकून मागून कम्प्युटर जरी कोलॅप्स झाला तरी सुद्धा तिथं यंत्रणा अशी असते की जेणेकरून सगळी प्रक्रिया जी आहे त्या प्रक्रियेमध्ये शेवटचा रिसॉर्ट म्हणून सुद्धा आपल्याकडे काही ना काहीतरी उपलब्ध राहिलं पाहिजे, जेणेकरून टायमिंग ज्याच्यावरती मार्क्स मोजले जातात ते व्यवस्थित ॲक्युरेट आपल्याला मिळू शकते। कोणाचाही लग्न लागत नाही आणि कोणाचाही जुगाड लागत नाही। एसपीने जरी ठरवलं तरी तो कोणालाही मुभा देऊ शकत नाही, कोणाला लावून घेऊ शकत नाही, हे प्रत्येकाने आपल्या मनामध्ये स्पष्ट ठेवा। आपापले परिश्रम करा, येणारे काही दिवस जे काही तुम्हाला उपलब्ध होत आहेत याच्यामध्ये व्यवस्थित व्यायाम करा, एक्सरसाइज करा, तुमच्या फिटनेसची काळजी घ्या, जागरण करू नका, आवरगवर खाऊ नका, जेणेकरून त्या दिवशी येऊन तुम्हाला जुलाब झालेले असतील, तुम्ही आजारी असाल, तुम्हाला ताप असेल, बऱ्याच अडचणी येतात। प्रत्येक दिवस रोज आम्ही जेव्हा भरती घेतो मुलांना कोणाला ताप असतो, कोणाला उलट्या होत असतात, कोणाला जुलाब होत असतात, कोण डिहायड्रेटेड असतं, आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमच्या सगळ्यांचं नुकसान होत असतं। तर तो जो काही 1% सुद्धा आपल्याला काळजी घेणं भाग आहे ती कुठेही कमी ठेवू नका, तेवढंच तुम्हाला करायचं आहे, तुमचा बेस्ट द्यायचा आहे। बाकीचा कुठलाही विषय तुमच्या डोक्यात घेऊ नका की कोणी कोणाला बेनिफिट देणार आहे। कोणी तुम्हाला असा संपर्क जरी केला की तुला मी भरती करून देतो आणि तुला 4 मार्क एक्स्ट्रा मिळवून देतो, तर ताबडतोब जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधायचा। माझे सगळे अधिकारी तिथं असणार आहेत पहाटे 4 वाजल्यापासून, त्याच्यामुळे जे अधिकारी पोलीस स्टेशनमध्ये काम करतात तेच तुमच्या तिथं सुपरवाईज करायला असणार। कुठंही असं कोणी काही बोलत असेल तर आमच्याकडे संपर्क साधा। अगदीच तुम्हाला वाटत असेल तर ईमेलवरती गोपनीय ईमेल पाठवून द्या, त्याचीसुद्धा आम्ही व्हेरिफिकेशन किंवा खातरजमा करण्याचं काम करून घेऊ। सगळे दाखले, डॉक्युमेंट्स, तुमचे सगळ्या आवश्यक गोष्टी या व्यवस्थित तुमच्या ज्या दिवशी भरतीचा तुमचा दिवस असेल त्या दिवशी घेऊन या। ऐनवेळी धावपळ झाली नाही पाहिजे, तुम्ही पेपर विसरता, झेरॉक्स विसरता, हॉल तिकीट विसरता आणि मग त्या मानसिकतेमध्ये आपल्याला परीक्षा चांगल्या पद्धतीने देता येत नाही। तर याची प्रत्येकजण काळजी घेईल। पावसाची काळजी करू नका, ज्यावेळी पाऊस नसेल अशाच वेळी तुम्हाला रनिंग करायचा इव्हेंट दिला जाईल। 100 मीटर असेल, 800 मीटर असेल, 1600 मीटर असेल आणि गोळाफेकचं तर निश्चित करा की आम्ही पूर्ण अशा पद्धतीने मैदान तयार करत आहोत की पावसाचा विषय त्या ठिकाणी येणारच नाही। या व्यतिरिक्त
आपल्या सगळ्यांकडून जर काही अजून शंका शिल्लक असतील तर निश्चित विचारू शकतो. 110 जागा आहेत विविध कॅटेगरीमध्ये. पुरुष 110 सर, पुरुष 110 नाही, सगळ्या मिळून ज्या आहेत ना त्या 110 जागा आहेत. मला जर ते बायफर्केशन हवं असेल तर 2 मिनिटं. ॲक्च्युली हे आपण ऑलरेडी तुमचे जे पेपरला ॲडव्हर्टाइजमेंट जे झाल्यात त्याच्यात येऊन गेलेलं आहे सगळं. 5-6 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. आता महिला जर म्हटलं तर महिला राखीव ह्या एकूण 34 जागा आहेत. एकूण जागा 110 आहेत. आता याच्यात समजून घेण्यासारखा विषय कसा आहे की महिला राखीव म्हणजे ज्या महिलेकडं ते नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट असतं त्या कॅटेगरीमधून त्यांना त्या महिला राखीवचा बेनिफिट मिळत असतो. जनरल कॅटेगरीमध्ये जर त्याचं नसलं सर्टिफिकेट तर त्यांना जनरल म्हणूनच संबोधलं जातं. तसं महिला राखीव या सगळ्या कॅटेगरी मिळून साधारण 34 जागा आपल्याकडे आहेत. काही इतर विषय यामध्ये बहुतांश 34 को मिलाकर के टोटल 110 है. हाँ, पूरे कुल मिला के 110 जगह है. 110 के लिए 8026 का आवेदन है. तो ये जो सर प्रत्येक पंक्ति है वो कितनी है? 2. ये जो सर 8026 आवेदन है इसका पहले कोई स्क्रीनिंग करके फिगर आया है कि एक्चुअल एप्लीकेशन इतनी है? ये इन लोगों ने पोर्टल बनाया, पोर्टल पे अपना अकाउंट बनाया, एप्लीकेशंस किए, जो भी रिक्विजिट डॉक्यूमेंट सबमिट करने थे या डिटेल्स भरने थे उसके फॉर्म में भरा. और ये सारे जो 8026 है दीज आर वो लोग हैं सारे जो इंटरेस्टेड है पुण्य में ये भर्ती में पार्टिसिपेट करने के लिए. अब इसमें क्या है कि गवर्नमेंट ने ये कहा था कि आप डबल अर्ज मत करना. आपको पुलिस कांस्टेबल बनना है तो आप किसी भी जगह जिधर आपको चाहिए एक जिले में आप फॉर्म भरो. आपको ड्राइवर बनना है तो आप दूसरा ड्राइवर का फॉर्म भर सकते हो लेकिन किसी एक जगह पे भरना. तो इसमें से कुछ ऐसे लोग थे जिन्होंने डबल फॉर्म भरे तो उनको कुछ मोहलत दी गई थी. इसके बाद में उन लोगों ने अपने अंडरटेकिंग देने थे कि ये अंडरटेकिंग मैं दे रहा हूँ कि मुझे चलो मैंने भंडारा में भी भरा था, गोंदिया में भी भरा था, मैं अभी भंडारा में इंटरेस्टेड नहीं हूँ, मुझे सिर्फ गोंदिया के लिए कंसिडर करें. तो वो उनको मुदत दी थी. वो मुदत में लोगों ने एप्लीकेशन दिए कि हमारा ये आप इधर का एप्लीकेशन हटा दो, हमको उधर जाना है, या उधर का हटा दो, इधर आना है. वो एप्लीकेशन हमने ऊपर भिजवा दिए. उसके बाद कुछ डिलीशंस हुए. उसके बाद ही 8026 ये आंकड़ा हमें प्राप्त है. जिस 8026 लोगों को हम एक्सपेक्ट करेंगे कि वो एग्ज़ाम को आएंगे. ऐसे हो सकता है कि कोई नहीं आएगा, बीमार हो गया है, उसको लगा कि नहीं है क्या एक जगह के लिए कहाँ गोंदिया को जाऊँ मैं. तो अगर कहीं सिंधुदुर्ग का रहने वाला है उससे बेहतर मैं ड्राइवर एग्ज़ाम के लिए या बैंड पदक के लिए कहीं और चला जाता हूँ तो वहाँ पे मेरे बेटर चांसेस है. तो 8026 हमें एक्सपेक्टेड है. एक्चुअल में कितने आएंगे वो आंकड़ा थोड़ा सा कम रहेगा. उसमें से फिर कितने सिलेक्ट होंगे, फिर कितना रिटर्न एग्ज़ाम होगा. अब रिटर्न एग्ज़ाम का जो सवाल पूछा था आपने जी उसके बारे में कहना चाहूँगा. ये सारा सिस्टम जो है सारा कैमरा के अंडर सारा ट्रांसपेरेंट तरीके से होता है. पेपर फूटे ये वो आप वो जाने कि उन्होंने पेपर कैसे मतलब उनकी बात नहीं कर रहा हूँ यूपी वालों की, जिनके साथ कुछ हुआ है जहाँ पर कुछ हुई है घटना वो जानते हैं कि उन्होंने पेपर का सेटिंग कैसे किया. अपने यहाँ पे बड़ा सिंपल चीज़ होता है कि एक बार जो पेपर सेट करने वाले वो सिर्फ एक दिन पहले ही एक रूम में बंद किए जाते हैं. उसमें ना मोबाइल अलाउड होता है ना कुछ अलाउड होता है और CCTV लगे रहते हैं. और वो पूरा ना इंटरनेट होता है. किताब लेके जाते हैं, पेपर रेडी करते हैं, प्रिंट आउट निकालते हैं और सुबह पेटी में बांध के वही पेटी डायरेक्ट ग्राउंड पे पहुँचते हैं. यहाँ जो परीक्षा होती है उसका पेपर अलग रहता है, भंडारा में जो होती है बिल्कुल अलग रहता है. ये लगभग इस तरह से टिल डेट चल रहा है. इसके बारे में अगर फ्यूचर में कुछ नया गाइडलाइन आया कि नहीं आप लोगों को 4-5 जनों को मिलकर क्लब करके पेपर निकालना है तो उसके बारे में हम अभी नहीं कह सकते. लेकिन दिस इज द ट्रेडिशनल वे दैट महाराष्ट्र पुलिस हैज़ बीन कंडक्टिंग एग्जामिनेशन. तो इसमें बड़ी एक इंटरेस्टिंग बात यह है कि 2016 का भी जो भर्ती हुआ था उसका पेपर भी मैंने सेट किया था. तो अभी गोंदिया के 3 पेपर सेट होने में से. सर ये 110 है सीट्स, इसका बाइफर्केशन कैसे है? बैंड पदक वो 4 टाइम में आपको 4 दिन. अच्छा भी है. बैंड पदक कितना है, ड्राइवर कितना है? नहीं, अपने यहाँ पे बैंड पदक का नहीं है. अपने यहाँ पे ना ड्राइवर की भर्ती है ना बैंड पदक की. अपने यहाँ पे पुलिस कांस्टेबल की भर्ती है. अपन ने ड्राइवर भर्ती कर लिया पिछले साल जी. तो अभी जो है ये सिर्फ पुलिस कांस्टेबल का भर्ती होने वाला है. और वो जो भी कैटेगरी है पैरेलल वर्टिकल रिजर्वेशन उसके हिसाब से होगा.
पर डे ग्राउंड में कितने बच्चे हाँ, इसलिए आएंगे और अनुकंपा के लिए कितने बच्चे सीट रहेगी? तो बताता हूँ मैं। वो अनुकंपा का जो है वो आपको चार्ट दे दूंगा मैं, उसमें आपको मिल जाएगा। अब ये लगभग ऐसे है कि शुरुआत में हम लोग फीमेल से शुरू करेंगे। उसमें पहले दिन सबको अंदाज़ा आने को टाइम लगता है, तो लगभग 300 के आसपास कैंडिडेट्स रहेंगे। फिर उसको बढ़ाते बढ़ाते 500, 600, मैक्स 700, 750 तक लेके जाएंगे। पिछले साल हम लोग 1200 लोग ले रहे थे एक दिन, 1200, 1250। तो इस बार बारिश वगैरह है, अभी बारिश आया तो डिले हो सकता है, इसलिए हम लोगों ने क्या किया, कम लोग रखे ताकि किसी को कुछ प्रॉब्लम ना हो जाए। सर इस भर्ती में जिम ट्रेनर की भी नहीं, जनरली आपकी भी टीम रहती है ना? नाही तसं नाही आहे ते। त्यांच्या जागा ज्या आहेत ना त्या गृहीत धरण्यासाठी शासनाने परिपत्रकामध्ये एक तरतूद केलेली आहे, कशा पद्धतीने त्यांना पॅरलल रिझर्वेशननुसार त्या जागा द्यायच्या। हे आत्ता परीक्षा देणार आणि त्यांच्या त्या ठरलेल्या नियमांप्रमाणे त्यांना कुठल्या कॅटेगरीमध्ये कन्सिडर करून त्यांचे मार्क्स आपण ठरवायचे ते करणार आणि मग त्यांना ज्या जागा, जे रिक्त जागा आहेत 110, त्याच्यामधल्या किती जागा आहेत त्याचा जो रेशो प्रपोर्शन ठरवून दिलेला आहे त्याच्यानुसार आणि ह्या मार्क्सनुसार मग ते होणार। एक गोष्ट लक्षात घ्या की जागा देणे म्हणजे पद भरती होणे ही सगळ्यात शेवटची प्रक्रिया आहे। त्याच्या आधी हे ज्या 2-3 स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये मुलं कुठं गळतात। पहिल्यांदा काय होतं की डॉक्युमेंट्स नसतात सगळे, तिकडं काही जण बाहेर होतात, मग त्याच्यानंतर काही जणांची छाती बसत नाही तिकडं बाहेर होतात, काही जणांची उंची बसत नाही तिकडं बाहेर होतात। मग त्याच्यानंतर ते झाल्यावरती त्यांना फिजिकल एक्झामिनेशनमध्ये मिनिमम 50% मार्क पाडायचे, तिथं जर नाही पडले तर तिथं बाहेर होतात। रिटर्न एक्झाम होती, रिटर्न एक्झाममध्ये मिनिमम 40% की काहीतरी ते पाडायचे, त्याच्यात परत काही बाहेर होतात। आणि हे सगळं झाल्यानंतर कधी कधी फर्स्ट केस सिनेरिओ असे होतं की मेडिकलमध्ये फिट होत नाही, तिकडं परत बाहेर पडतं आणि मग त्यांचं सीट ॲलोकेशन होतं। त्याच्यामुळे ते जे नियम आहेत सगळे त्या नियमांप्रमाणे ते एकदम शेवटी होणार आहे सगळे। तर वैद्यकीय चाचणी वगैरे तिथंच होते का की नाही, वैद्यकीय चाचणी आपलं CS ऑफिस जे आहे ना, म्हणजे थोडक्यात आपल्यासाठी KTS, हो तिथं सगळं झाल्यानंतर आता ह्या मुलाला आपल्याला नियुक्ती द्यायची आहे त्यावेळी मग त्यांना वैद्यकीय चाचणीला पाठवलं जातं। हे तिथं आधी की नाही तिथं म्हणजे देवाणघेवाण व्हायचं असं म्हणजे आधी बोललं जातं। नाही, आता काय होतं की आता मुळातच जर ते मुलाचं सिलेक्शन होणार असेल तरच त्याची वैद्यकीय चाचणी होते। आता तो विषय आधीसाठी नाही ठेवलेला आणि सगळ्या एक्झाममध्ये आमचं सिलेक्शन मग तसंच झालं, सगळी परीक्षा इंटरव्ह्यू सगळं संपल्यानंतर मग वैद्यकीय चाचणी, कारण मग उगाचच कशाला लोकांची वैद्यकीय चाचणी करायची, आधी हे तर पास झाले पाहिजे सगळे। हां, ते फायनल स्टेजला ते घेतात त्याला